भाजपला मुंबई महापालिकेत सत्ता स्थापण्याची स्वप्न पडत असली तरी महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी पंतप्रधान मोदींनाही उद्धव यांनी टोला हाणला। पाकिस्तानशी किती वेळ चर्चा करायची असा सवाल त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला। याचवेळी सामान्यांच्या मदतीसाठी शिवसैनिक कायम तयार असतो असं सांगत त्यांनी रमेश वळंजू यांच्या धाडसाचं कौतुक केलं। तसंच शिवसैनिक जात भेद मानत नसल्याचं उद्धव यांनी आपल्या भाषणात म्हटलं। विजय कदम यांना शिवसेना पक्षाचे कदाचित हा एकमेव नेता असा असेल की हाताशी सत्ता नाही, पोलीस नाही, पद नाही, काही नाही, तरी 92-93 साली मुंबई तुमच्या जीवावरती, तुमच्या भरोश्यावरती त्यांनी वाचवली गेली। हिंदू मुंबई त्यांनी वाचवलेली आहे। हे आता ज्यांना हळद लागले त्यांना स्वप्न पडत असतील, स्वप्न पडायला काही हरकत नाही। झेंडा फडकवा, कुठेही फडकवा, पण आधी फडकतो तो नीट बघा। तो झेंडा फडकतोय का तडफडतोय ते तर बघा ना। तसाच तुम्हाला दिल्ली विधानसभेवरती फडकवायचा होता, फडकला का? बिहारवरती फडकवायचा होता, फडकला का? तर अशी फडफड 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 इकडे करू नका। इकडे हा शिवरायाचा आणि शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक समर्थ आहे आणि त्याच्या हातामधला जो भगवा आहे ना, तोच भगवा मुंबई महापालिका नाही, उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेवरती फडकवल्याशिवाय राहणार नाही। की याचा बदला आम्ही असा घेऊ की पाकिस्तान बरोबर चर्चा करून 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 इतकं पाकिस्तानला थकून टाकू की पुन्हा पाकिस्तान आमच्यावरती हल्लाच करणार नाही। खरोखर संताप आहे आणि हळुवारपणाने त्या चिडीचं सुद्धा रूपांतर थंड गोळ्यामध्ये होते की काय असं मला वाटायला लागलं। ज्याच्या हातामध्ये काहीच नाही त्याच्यावर चर्चा करून उपयोग काय? पाकिस्तानाला पाकिस्तानच्या भाषेत उत्तर दिलं जाईल, ती भाषा कोण आम्हाला शिकवणार आणि कधी आम्ही त्या भाषेत बोलणार काही माहिती नाही। रमेशचं काय वय नव्हतं झालं, तरुण होता, पत्नी आहे, 3 अपत्य आहेत त्याला, लहान मुलगा तर 2.5 वर्षाचा आहे। पण 2.5 वर्षाचा मुलगा, त्याची पत्नी, मुलगी यांच्या घरदाराचं काय होईल, घरदार कोण चालवणार, काही विचार केला नाही। त्यांनी सरळ बेधडपणे उडी मारली, 2 मुलींना वाचवलं। दुर्दैव असं 3ऱ्या मुलीने वाचवता वाचवता त्यालाच मिठी मारली आणि दोघेही बुडले। त्यांनी पाण्यात उडी मारताना विचार नाही केला की ह्या मुली ज्या पडल्या आहेत त्या हिंदू आहेत का मुस्लिम आहेत, मराठी आहेत की अमराठी आहेत? ही शिवसेना, ही आमची शिकवण आहे। ह्याला म्हणतात हिंदुत्व, ह्याला म्हणतात राष्ट्रीयत्व, ह्याला म्हणतात राष्ट्रीयत्व। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।